खाणारेसुद्धा वांग्याची भाजी मागून खातील, इतकी मस्त होती भाजी. तर त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे, 4 वांगी, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, टॅमॅटो मस्तपैकी तेलामध्ये परतून मिक्सरला वाटून घेतले. टॅमॅटो तोपर्यंत बारीक चिरून वगैरे ठेवले. नंतर कांदे चिरून पाण्यामध्ये भिजत घातले, मिठाच्या पाण्यामध्ये. मसाला मस्तपैकी बारीक वाटून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल, जिरं, कढीपत्ता, टॅमॅटो टाकून छानपैकी परतून घेतले. टॅमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये जे कट केलेले वांगे होते ते वांगे टाकून छानपैकी तेलामध्ये परतून घेतले. दोन्ही पण बाजूनी छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये जो आपण वाटून ठेवलेला मसाला होता तो मसाला घातला आणि पुन्हा एकदा वांगे छानपैकी परतून घेतले. सगळ्या वांग्याला मसाला छान लागल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ, धने-जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि पुन्हा एकदा परतून घेतले. नंतर थोडंसं गरम पाणी टाकून वांगं छानपैकी शिजवून घेतले. पहा किती छान दिसते वांगं आणि चवीला पण एकदम मस्त होतं. वांगं शिजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून आपलं ताट तयार झालं. वांग्याची भाजी, चपाती, गरम गरम भात, कांदा आणि भाजलेले पापड. तर तुम्हाला कसा वाटला हा बेत नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.